तर लक्षपूर्वक ऐका, बिदरच्या राष्ट्राच्या दारामध्ये जाऊन जगाच्या बापानं सेना महाराजांच्या रूपामध्ये मुजरा केला। जी अलंपणा काय काय, इकडे लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या, ते महत्वाचं नाहीये, रोजच चालू आहे, माझ्याकडे लक्ष द्या, माझं कीर्तन उद्या ऐकायला नाही भेटणार तुम्हाला। लक्षपूर्वक ऐका, बिदरच्या बादशाच्या दारामध्ये जाऊन मुजरा केला। जी अलंपणा काय 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 म्हटल्याच्या बरोबर सांगितलं, रात्रीच्या 1 वाजल्यापासून पाठ दुखती म्हटले सेना माझी, मानेपासून कमरेपर्यंत विंचू चावल्यासारख्या वेदना होत्या म्हटल्याच्या बरोबर जगाच्या बापानं सांगितलं, म्हटले बसा खुर्चीवरती, खुर्चीवरती बसा म्हटले, खुर्चीवरती बसवलं, सेना महाराजांच्या दोपटीतलं तेल काढलं आणि सेना महाराजांच्या रूपामध्ये 5 बोटं त्या तेलामध्ये बुडवले, मानेपासून कमरेपर्यंत एकदाच फिरवले तर सेना महाराजांना झोपच लागली। बिदरच्या बादशाला झोपच लागली, पाठच दुखायची राहिली, त्याची पाठ दुखायची राहिली आणि त्याच्यानंतर त्याची थोड्या वेळानं हुशल नावाची बेगम आली, तिनं आवाज दिला, जी आप सो रहे हैं? नहीं तो बोले सेना कहाँ है? यही खड़ा है। बाहेर उभे होते, बोलून घेतलं आतमध्ये, आतमध्ये बोलून घेतलं, सेना महाराजांचा हात हातामध्ये घेतला आणि बिदरचा बादशाह सेना महाराजांना म्हणतोय, सेना काय तुझा हात आहे रे? रात्रीच्या 1 वाजल्यापासून विंचू चावल्यासारख्या वेदना होत होत्या, मानेपासून कमरेपर्यंत एकदाच हात फिरवला तर पाठच दुखायची राहिली, पाठच दुखायची राहिली। त्या हातावरती बिदरचा बादशाह खुश झाला। बिदरच्या बादशाहनं सांगितलं, काय तुझा हात कोमल आहे? म्हटले आता कोमलच असणार ना, तो काय सेनाचा हात होता का? तो ते काय मसाडाचं कातडं होतं का? जगाच्या बापाचा हात होता ना, कोमलच असणार ना, अतिशय कोमल हात होता। आणि त्या हातावरती बिदरचा बादशाह खुश झाला, सांगितलं सेनाच्या दोपटीमध्ये 2 मोठी मोहरा टाका। 2 मोठी मोहरा सेनाच्या दोपटीमध्ये टाकल्या आणि सकाळच्या काकड आरतीपर्यंत ती दोपटी सेना महाराजांच्या घरात नेऊन अडकवली आणि विटेवरती जाऊन उभे राहिले। 3 तासानंतर सेना महाराजांची पूजा झाली। पूजा झाल्याच्या नंतर पत्नीने सांगितलं, हो 3 तासापूर्वी बिदरचा बादशाहचा नोकर आला होता। बिदरच्या बादशाहच्या नोकरानं सांगितलं, बादशाहची पाठ दुखती, बोलवलंय तुम्हाला। आता बोलवले म्हटल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं, 3 तासापूर्वी नोकर आला होता, 3 तासानंतर आपण चाललोय म्हटल्यानंतर बादशाह आता मारल्याशिवाय राहणार नाही। गडबडीमध्ये फटकं पागोट डोक्याला गुंडाळलं जाण्याकरता निघाले, धोपटी बगलेमध्ये अडकवली आणि गडबडीमध्ये जाण्याकरता निघाले। जात असताना पत्नी विचारते, का हो 3 तासापूर्वी बादशाहचा नोकर बोलायला आला होता, तुम्ही 3 तासानंतर चाललाय म्हटल्यानंतर बादशाह आता चापकानं मारल्याशिवाय राहत नाही। त्यावेळेला सेना महाराजांना एक वाक्य वापरलं। सेना महाराज म्हणतायत, अगं तू कशाला काळजी करतेस, तो विटेवरचा आहे ना, आपलं सगळं सांभाळून घेणार म्हटले आणि सांभाळलं ना त्या विटेवरच्याने, विटेवरचा सगळं सांभाळून घेणारे म्हटले आणि निघाले। जात असताना त्या दरबारामध्ये गेले तर बादशाह पदान फिरायला निघाले होते। आता लांबूनच बादशाहनं पाहिलं सेना महाराज येत आहेत। सेना महाराजांना विचारलं, सेना का रे पहाटे 3-3:30 वाजताच येऊन गेला, परत कशा करता आला? त्यावेळेला सेना महाराजांना असं वाटलं, कदाचित बादशाह आपल्याला आडवा बोलत असेल। लक्षात आलं, दोन्ही हात जोडले, सांगितलं, मायबाप देवाची पूजा करत होतो, पूजा करत असताना रोज 15-20 मिनिटांमध्ये होणारी पूजा आज मात्र 3 तास झाले भानच राहिलं नाही, पत्नीनं उठवलं नाही म्हणून यायला उशीर झाला, अशी चूक पुन्हा होणार नाही सरकार। हात जोडले, दोन्ही माफी मागितली। त्यावेळेला बिदरचा बादशाह म्हणतोय, सेना अरे पहाटे 3:30 वाजता येऊन गेला, माझी पाठ सोडली, तुझ्या धोपटीमध्ये 2 मोठी मोहरा टाकल्या, आणखी मोहरा पाहिजे म्हणून तर परत आला नाहीस ना? असं म्हटल्याच्या नंतर सेना महाराजांनी धोपटीचं झाकण उघडून पाहिलं तर दैदिप्यमान अशा चम 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 करणाऱ्या मोहरा आतून दिसल्या। चम 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 करणाऱ्या मोहरा आतून पहिल्या डोळ्यामध्ये पाणी आलं। डस डसा सेना महाराज रडतायत। फाटकं उपरनं डोळ्याला लावलं। सेना महाराज घरी गेले। डस डसा रडत रडत घरी गेले। पत्नीनं लांबूनच रडताना पाहिलं। पत्नी विचारते, का हो बिदरचा बादशाहनं तुम्हाला नक्की चापकानं मारलं असावं, मारलं का हो तुम्हाला? नाही ग, नाही मारलं। मारलं नाही, मग डोळ्यात पाणी कशा करता तुम्ही रडताय? याचा अर्थ बिदरचा बादशाहनं नक्की चापकानं मारलं असावं। नाही ग, मारलं नाही, मग रडण्याचं कारण तरी काय? रडण्याचं कारण सांगा म्हटल्याच्या बरोबर फाटकं उपरनं डोळ्याला लावून डसडसा सेना महाराज रडतायत आणि सेना महाराज म्हणतायत, 3 तासापूर्वी देवाची पूजा करत असताना तुम्हाला उठवलं नाही, परिणाम जगाच्या बापाला माझं रूप धारण करून बिदरच्या बादशाहची पाठ सोडावी लागली, माझ्या रूपामध्ये त्याची मालिश करावी लागली, इतक्या खालच्या पात्रतेचं काम जगाच्या बापाला माझ्या करता करावं लागलं। डसडसा सेना महाराज रडतायत आणि याचं मूर्तिमंत प्रकरण पटवून देत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अभंगाचं सदावया भक्ती काज साधावया
भक्ती काज हो साधावया भक्ती काज 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 साधावया भक्ती साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज शरण जावे ऐसियासी 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 शरण जावे साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. आवाजच नाही अजिबात. आवाज तरी वाढवा वाढवा बरं आवाज. करण्याचा आवाज कमी केलाय का? पूर्ण कमी केलाय. हा कमी करा. पूर्ण कमी करा. दयाला आवाज पूर्ण. हॅलो हॅलो हरी. आता आहे अशीच राहू द्या. अजिबात सेटिंग बिघडू नका. अजिबात बोट लावू नका. आता आहे अशीच राहू द्या. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी असे शरण जावे शक्ती जीवेन वंची. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देव आपल्या भक्ताचं काम करत असताना तिला इतकी शंका अंतकरणामध्ये धरत नाही, जसं सेना महाराजांचं काम करत असताना कोणत्याही प्रकारची लाज अंतकरणामध्ये धरली नाही. इतकंच नव्हे तर याच्यापेक्षा खालच्या पात्रतेचं काम जगाचा बाप आपल्याकरता करत असतो. किती खालच्या पात्रतेचं काम करतो? कोणाकरता खालच्या पात्रतेचं काम केलं तर चोखोबरायांकरता, चोखोबरायांच्या पश्चात चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. कोणाच्या रूपामध्ये? चोखोबाची बहीण झाला शरण. चोखोबाची बहीण झाला शरण. चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण झाला शरण. मायबाप 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी भरत आले. लक्षपूर्वक ऐका. 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी भरत आले. चोखोबरायांची पत्नी सोयराबाई, चोखोबरायांची बहीण निर्मलाबाई. पत्नी आपल्या नवऱ्याला सांगते, हो
माझे दिवस भरत आले हो, माझे दिवस भरत आले. तुमच्या बहिणीला निरोप पाठवा, माझं बाळंतपण करण्याकरता. निरोप पाठवा म्हटल्याच्या बरोबर यानं 12 बंदी घातली, फटकं पागोटं डोक्याला गुंडाळलं, हातामध्ये चिपड्या घेतल्या, विण्याचा झुंकार केला आणि निघाले पांडुरंगाचं भजन करत पंढरपूरला. पांडुरंगाचं भजन करत निघाले. समोर दिंडी दिसली, दिंडीमध्ये मिसळले आणि विसर पडला. निरोप द्यायचा राहून गेला, निरोप द्यायचा राहून गेला. इकडे पत्नी विचार करते, पांडुरंगा दया गणा, अरे असा कसा रे नवरा माझ्या पदरामध्ये घातला रे. माझे दिवस भरत आलेले असताना, मी अडलेली असताना हा निघून गेला. कसा रे माझ्या पदरामध्ये. आता माझं बाळंतपण कोण करणार, मला माझ्या पायावरती उभं कोण करेल, माझ्या लेकराचं बाळंतपण कोण करेल, विटाळाचे कपडे कोण काढेल, माझ्या लेकराचं साखरपान कोण वाटेल, बारसं कोण घालेल रे देवा. हे शब्द पांडुरंगानं ऐकले आणि पांडुरंगानं क्षणात विटेवरून खाली उडी टाकली, विटेवरून खाली उडी टाकली. रुक्मिणी आईसाहेब विचारतायत कुठे निघालात, रुक्मिणी आईसाहेब विचारतायत कुठे निघालात. सांगितलं चोखोबाईंच्या पत्नीचं बाळंतपण करायला. बाळंतपण करायला, अहो बाळंतपण हा तर स्त्रियांचा विषय, तुम्ही बाळंतपण करणार. अगं माझ्या करता काय अशक्य आहे. एक किरकी मारली आणि पांडुरंग परमात्म्यानं साडी घातली. पांडुरंग परमात्म्यानं साडी घातली, चोखोबाईंच्या दारावरती गेले, थाप मारली. वहिनी उघडा दार हाता मारली. थाप मारल्याच्या बरोबर आतून वहिनीला उठता येत नव्हतं. दिवस भरत आलेले होते, अडलेली होती, उठता येत नव्हतं. कशी तरी कुणाला हात लावून, भिंतीला हात लावून आतून उठले, दार उघडलं. माहिती नव्हतं दारामध्ये पांडुरंग रूपी बहीण आहे. त्या बहिणीला कडकडून मिठी मारली आणि मिठी मारून काय म्हणते ती ऐका. नामदेवराय सांगतात की त्या बहिणीला म्हणते, बरे झाले तुम्हाला ताई धाडीले देवाने, बरं झालं देवाने तुम्हाला पाठवलं, आता याला धाडायला कोणता देव रिकामा, बरं झालं देवाने तुम्हाला पाठवलं. ती सांगते वहिनी आता मी आले ना, आता तू काळजी करू नकोस, आता तू काळजी करू नकोस, तुझं बाळंतपण मी करेल, तुला तुझ्या पायावरती उभं करेल, लेकराचं हागणं मुतणं करेल, लेकराचे विटाळाचे कपडे काढेन, लेकराचं साखरपान वाटेल, त्याचं नाव ठेवीन, तू काळजी करू नको, त्याचं बारसं मी घालेन, आता मी आले ना, तू काळजी करू नकोस. आणि चोखोबाईंच्या पश्चात त्या पांडुरंग रूपी बहिणीनं चोखोबाईंच्या पत्नीचं बाळंतपण केलं. चोखोबाईंच्या पत्नीचं बाळंतपण केलं, लेकराचे विटाळाचे कपडे काढले, लेकराचं नाव ठेवलं, साखरपान वाटलं, बारसं घातलं आणि लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलं. लेकराचं नाव कर्ममेळा ठेवल्याच्या बरोबर इकडे चोखोबाईंना शुद्ध आली. चोखोबाईंच्या लक्षात आलं आपली सोयरा अडलेली होती, काय झालं असेल, जगली असेल का वाचली असेल, मुलगा झाला असेल का मुलगी झाली असेल, काय झालं असेल, विचार करू लागले. दिंडीवरती लक्ष नाही, भजनावरती लक्ष नाही, परत जाण्याकरता निघाले. जसे चोखोबाई परत जाण्याकरता निघाले तशी ही पांडुरंग रूपी बहीण आपल्या बहिणीला म्हणते, वहिनी आता मी येते, तू तुझ्या पायावरती उभी राहायला लागली, तुझं बाळंतपण झालं, लेकराचं नाव ठेवलं, विटाळाचे कपडे काढली, सगळं झालं ग, आता मी येते, आता मी येते, माझी लेकरं वाट पाहत असतील, आता याची लेकरं कोण मिठू, माझा लेकूर बाळा, हे संपूर्ण विश्व आपण सगळे त्याचे लेकरं होत, माझे लेकरं वाट पाहत असतील. सांगितलं तेव्हा वहिनी म्हणते, थांबा ताई तुम्हाशी शिविते मी चोळी, मी तुमच्या करता चोळी शिवते, नको ग मला चोळी नको, माझ्या घरी काय कमी, जेने हे विश्व निर्मिले, माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही आणि त्याच्या घरी काय कमी असणार आहे, मला तुझी चोळी नको. आणि जसे चोखोबाई गावामध्ये आले तशी ही पांडुरंग रूपी बहीण गावाच्या बाहेर निघाली. ही पांडुरंग रूपी बहीण गावाच्या बाहेर गेली. चोखोबाई अंगणामध्ये आले. चोखोबाई अंगणात आले, समोर सोयरीकडे पाहिलं, सोयराबाईच्या कडे वरती लेकराला पाहिलं, लेकराला हातामध्ये घेतलं, छातीशी कवटाळलं, ढळ तसा चोखोबाई रडू लागल्या. चोखोबाई रडतायत आणि सोयराबाई म्हणते, का हो थोडंसं लवकर तरी यायचं ना बाई, आताच गेला. अगं कोणती बाई, अहो तुमची बहीण निर्मला बाई, हो निर्मला बाई. अगं सोयरे बाळांपणा तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाहीच नाही, अडी का खुळी तू, अगं निरोपच पाठवला नाही तर ती येणार कशी ग, येणार कशी. अहो तुमची बहीण निर्मला बाई चाली होती हो, तिनं माझं बाळंतपण केलं, मला माझ्या पायावरती उभं केलं, लेकराचे कपडे काढले, विटाळाची, लेकराचं साखरपान वाटलं, बारसं घातलं, आपल्या लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलंय, लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलंय म्हटल्याच्या बरोबर चोखोबाईंच्या लक्षात आलं की बहीण पांडुरंग रूपी असावी. दोन्ही हात आकाशाकडे गेले, वरती पाहिलं, डोळे मिटले आणि पांडुरंग
चांडाळ किती मी चांडाळ कसा रे तुझ्या या उद्धारातून उतराई हो देवा कसा उतराई हो रे किती करतोस आपल्या भक्तान करता देवाची इच्छा संतांच्या घरी राबायला मिळावं आणि ती इच्छा ओपोर झाली ना की संतांच्या घरी राबायला येत असते अशी देवाची इच्छा ओपोर झाली चोखोबाई म्हणतात कसा या तुझ्या उद्धारातून उतराई हो पांडुरंग परमात्म्याची इच्छा ओपोर झाली आणि ती चोखोबाईंच्या घरी राबायला आली राबायला येत असताना दारावरती थाप मारली आणि काय म्हणते ती पांडुरंग रूपी बहीण वहिनी उघडा दार हाका मारी 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 चोखोबाची बहीण झाला चरंदर चोखोबाची बहीण झाला चरंदर चोखोबाची बहीण झाला चरंदर चोखोबाची बहीण झाला चरंदर हो चोखोबाची बहीण झाला शारंगधर चोखोबाची बहीण झाला शारंगधर चोखोबाची बहीण झाला शारंगधर चोखोबाची बहीण झाला चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हाका मारी चोखोबाईंकरता इतक्या खालच्या पात्रतेचं काम जगाच्या बापानं केलं याच्याही पेक्षा खालच्या पात्रतेचं काम जगाचा बाप आपल्याकरता करत असतो मग किती खालच्या पात्रतेचं केलं सांगू तुम्हाला लक्षपूर्वक ऐका एका मुलीचा विवाह झाला नवरदेव मुलगी पाहायला गेला मुलगी पसंत झाली आता गुणवान नवरदेव होता वर का तो कलियुगातल्या नवरदेवांसारखा नव्हता आता म्हणजे कलियुगात नवरीच भेटत नाही परंतु भेटलीच तर काही काही लोकांना नवरी पसंत पडत नाही तसा तो नवरदेव नव्हता अतिशय गुणवान नवरदेव होता आता माझे पतिदेव मला पाहायला आले त्यावेळेला 50 मुली पाहून आले होते बरं का तुमच्या माहिती करता सांगते 50 मुली पाहून आले होते आणि मी 51वी होते आणि मला पाहून गेल्यानंतर आमच्या घरच्यांना फोन केला आणि आमच्या घरच्यांना म्हटले तुमचा रिप्लाय काय आहे ते लवकर सांगा नाहीतर आम्हाला दुसरं स्थळ पाहायला जायचं म्हणजे त्यांना 52वी पाहायला जायचं होतं समोरच बसलेले बरं का हे माझे पतिदेव आहेत ओळख करून देते नाही तर रॉंग नंबर लागायचा उठून उभा टाका उठून उभा टाका उठून उभा टाका ओळख त्यांना पाहायला जायचं होतं म्हणजे तसे ते गुणवान आहेत म्हणूनच मी आज या नारदाच्या गादीवरती उभी आहे ते जर गुणवान नसते तर मी आज महाराष्ट्रभर कीर्तन करत नसते तसा तो नवरदेव गुणवान होता नवरदेव मुलगी पाहायला गेला मुलगी पसंत झाली विवाह संपन्न झाला विवाह संपन्न झाल्याच्या नंतर पूर्वीच्या काळची परंपरा होती रात्रीची वरात असायची वरात झाली वरात झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10-12 वाजेपर्यंत सत्यनारायणाची पूजा आटोपली 1-2 वाजेपर्यंत सगळे माणसं जेवली आणि सगळं आवरल्याच्या नंतर 4 वाजायच्या टायमिंगला त्या नव्या नवरीनं साडीचा पदर कमरेला खोला ही भारतीय संस्कृतीवर कामाई बापण माता मौल्यांनो लग्नाच्या आधी आईने मुलीला सर्व कामं शिकवायचे लग्न झाल्यानंतर ते सासरी करून दाखवायचे आणि एखादं काम नाही आलं की सासूने म्हणायचं हेच तुझ्या आईने शिकवलं का तुला पण असं म्हणणाऱ्या सासरनो आपली ही मुलगी कोणाच्या तरी घरी संसार करत असते तसा तो मुलगा गुणवान होता आणि त्या ठिकाणी त्या नव्या नवरीनं साडीचा पदर कमरेला खोला कामाला लागली सगळं घर जाळलं मागचं घर पुढचं घर घरातला सगळा कचरा एका टोपलीमध्ये भरला आणि टोपलीमध्ये कचरा भरल्याच्या नंतर 4 वाजायच्या टायमिंगला ती नवी नवरी गावाच्या बाहेर कचरा टाकण्याकरता निघाली आता कचरा टाकण्याकरता जात असताना घरात एक छोटीशी नणंद होती ती नणंद म्हटली वहिनी मी येऊ का तुमच्या बरोबर आता मी येऊ का म्हटल्यानंतर वहिनी म्हटलं चला आता तिला एका डोळ्याने दिसत नव्हतं एक डोळा हेक ना की दरबी देखणा दोन्ही नाकातून गंगा यमुना वाहत होत्या पाहायची भिताडाकड चालायची तिसरीकड जिलेबीकड पाहायची लाडू मागायची अशी ती होती पण ती नणंद होती ना नंदीला आवाज घालायला लागतं बघा त्या वहिनीनं आवाज घातला वहिनी म्हटली चला ना म्हटल्या बरोबर वहिनीच्या साडीचा पदर धरला आणि त्या नव्या नवरीच्या पाठीमागे ती निघाली आता दोघी जणी गावाच्या बाहेर 4 वाजायच्या टायमिंगला कचरा टाकण्याकरता गेलेल्या असताना रस्त्याच्या अलीकडच्या बाजूने कचरा टाकत होत्या आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने दिंडी गावातून चालली होती सुंदर असं भजन त्या दिंडीमध्ये चालू होतं श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ओ श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव
करायचे बसलेले सर्वांचे हात दिसत आहेत मला, सर्वांनी वा वा क्या बात आहे, संपूर्ण महाराष्ट्राला दिसू द्या। डोंगर शेळकी गावामध्ये जसं दिंडीमध्ये सखूबाईनं भजन केलं ना, अगदी तसं भजन या गावामध्ये झालं। जोरात भजन करायचंय त्या दोन्ही श्वासांचं, कारण वारकरी संप्रदायाचे श्वास आहेत। जगद्गुरु तुकोबर आणि दुसरे विश्वमौली ज्ञानोबर आहे, सर्वांनी भजन करा। जय हो। घेतले का? जेवण करून आलात ना? सुंदर असं भजन जसं तुम्ही आता इथं भजन केलं, अगदी असंच भजन त्या दिंडीमध्ये चालू होतं। रस्त्याच्या अलीकडच्या बाजूने कचरा टाकत होत्या, रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने सुंदर असं भजन चालू होतं। टाळ आणि पखवाजांचा आवाज त्या दिंडीमध्ये चालू होता। टाळ आणि पखवाजांचा आवाज कानावरती पडल्याबरोबर त्या नव्या नवरीनं टोपली सहित कचरा उघड्यावरती फेकला आणि दिंडीमध्ये मिसळली। आता ज्या डोळ्यानं त्या नंदीला दिसत नव्हतं ना, त्या बाजूने दिंडीमध्ये गेली। त्या नंदीला असं वाटलं वहिनी घरीच गेला। तिच्या लक्षात आलं वहिनी घरीच गेल्यात, ही घरी गेली, ही दिंडीमध्ये मिसळली। घरी गेल्यानंतर सासूने विचारलं सुनबाई कुठे? सुनबाई कुठे म्हटल्यानंतर नंदीनं सांगितलं सुनबाई घरीच आल्यात ना। घरीच आल्यात म्हटल्यानंतर शोधाशोध चालू झाली। मागच्या घरात बघतायत, पुढच्या घरात बघतायत, सगळीकडे पाहिलं परंतु सुनबाई काही सापडत नाही। थोड्या वेळानंतर सासरा बाहेरून आला। सासरानं विचारलं सुनबाई कुठे? सुनबाई कुठे म्हटल्यानंतर सांगितलं 2 तास झाले सुनबाई काही सापडत नाही। 2 तास झाले सुनबाई सापडत नाही। थोड्या वेळानंतर नवरा बाहेरून आला। नवऱ्यानं विचारलं आई ती कुठे? आता ती कुठे म्हटल्याच्या नंतर आईनं सांगितलं 4 तास झाले तुझी बायको काही सापडत नाही। 4 तास झाले बायको सापडत नाही म्हटलं नवऱ्याला तर घामच आला, कारण बायको जाणं ही काही सोपी गोष्ट आहे का? एक तर भेटत नाही, भेटली तर राहील का नाही याची गॅरंटी नाही। त्यातली त्यात 4 तास झाले सापडत नाही म्हटल्यावर त्याला घामच आला ना, त्यातली त्यात कलियुगामध्ये जाणं ही तर फारच अवघड गोष्ट आहे। 4 तास झाले तुझी बायको सापडत नाही म्हटल्यानंतर नवऱ्याला घामच आला आणि थोड्या वेळानंतर 6 वाजायच्या टायमिंगला आजच सासरा मंदिरातून हरिपाठ करून आला। हरिपाठ करून आल्याच्या नंतर आजच सासऱ्यानं घराच्या बाहेरून आवाज दिला सखूबाई। सखूबाई तिचं नाव होतं माई बापांना। मागच्या घरातून सखूबाई बाहेर आली। आता ती खरी सखू नव्हती, पंढरपुरातल्या विठुरायानं विटेवरून खाली उडी टाकली आणि सखूबाईच्या जागेवरती काम करण्याकरता आला। आजच सासराने सांगितलं चहा करणार सुनबाई। चहा करणं म्हटल्याच्या नंतर त्या सखूबाईच्या जागेवरती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं चहा केला। सडा सारवण रांगोळी धुणं भांडी सगळी कामं केली आणि एक काम सांगू, एक काम इतक्या खालच्या पात्रतेचं केलं, कवन एक दिनी वासना उद्भवली पतीची मणी, हास्ते कवळवणी कामिनी शेजे पहुडविली। पतीच्या अंतकरणामध्ये वासना उत्पन्न झाली आणि सखूबाईच्या जागेवरती देवानं काम पूर्ण केलं। इतक्या खालच्या पात्रतेचं काम जगाच्या बापानं केलं आणि 1.5 महिन्यानंतर वारीतून परत आल्याच्या नंतर 1 महिन्याचा गर्भ सखूबाईच्या पोटामध्ये होता। 1 महिन्याचा गर्भ पोटामध्ये समजल्यानंतर सखूबाई देवघरामध्ये गेल्या। देवघरातल्या विठ्ठलाची मूर्ती हातावरती घेतली, देवघरातल्या देवांची पूजा केली, विठ्ठलाची मूर्ती हातावरती घेऊन विठ्ठलाच्या मूर्तीला प्रश्न विचारू लागल्या। काय म्हणतायत सखूबाई? सखूबाई म्हणते आतापर्यंत ज्याच्याशी लग्न झालंय त्याच्याशी संग नाही। आतापर्यंत ज्याच्याशी लग्न झालंय त्याच्याशी संग नाही। दिंडीमध्ये गेल्यानंतर जे कोणी वयाने मोठे होते त्यांना माझे पिता म्हणत होते, जे कोणी वयाने लहान होते त्यांना माझा भाऊ म्हणत होते। मग हा 1 महिन्याचा गर्भ कोणाचा? त्यावेळेला ती विठ्ठलाची मूर्ती बोलू लागली, अगं सखे किती मूर्ख आहेस तू। काय म्हणते ती मूर्ती?
अगं सखे किती मूर्ख आहेस तू. ज्या दिवशी तुझं लग्न झालंय त्याच्या दुसऱ्या दिवशी तू दिंडीमध्ये गेली. हे जर तुझ्या घरच्यांना समजलं असतं ना तर तुझा संसार उद्ध्वस्त झाला असता. एका निष्ठावंत वारकऱ्याच्या घरची तू मुलगी आहेस आणि तुझा संसार उद्ध्वस्त होऊ नये ना याच्याकरता तुझ्या जागेवरती संसार केला आणि गर्भ तुझ्या हृदयामध्ये. याचं मूर्तिमंत प्रकरण पटून देत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. आणि म्हणून त्या देवाला तुम्ही शरण जा म्हणतात. असे शरण जावे शक्ती जिबेन वंची. देव आपल्या भक्ताचं काम करत असताना कोणत्याही प्रकारची लाज अंतकरणामध्ये धरत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या देवाला शरण जा. मग तुकोबारायांकरता इतक्या खालच्या पात्रतेचं काम केलं. सेना महाराजांकरता सुद्धा इतक्या खालच्या पात्रतेचं काम केलं. सखुबाई करता सुद्धा इतक्या खालच्या पात्रतेचं काम केलं. हे कशामुळे केलं तर त्यांनी फक्त अहोरात्र भगवान पण नरीश पण परमात्म्याचं शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं त्याचं भजन केलं. कारण देवाला जिंकण्याकरता फक्त अंतकरणामध्ये भाव असावा लागतो. जसं संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर काय लागतं पुरुष मंडळी? बायको जिंकायची असेल तर पैसा लागतो. पैसा मी नाही सांगत, शास्त्रकार सांगतात धनवंत पुरुष अशी स्त्री लवथव करी कैसी आणि कुटका देखोणी सुनी जैसी पुच्छालवी. संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर पैसा लागतो. समाज जिंकायचा असेल तर कला लागते. शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागतं आणि देव जिंकायचा असेल तर त्याच्याकरता भावच लागतो. देवा कारणे भाव तस्मात. आणि तो भाव यांच्या अंतकरणामध्ये होता. तितक्या शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं त्यांनी भजन केलं. म्हणून जगाच्या बापानं इतक्या खालच्या पात्रतेचं काम त्यांच्या करता केलं. इतकी जर भगवंताच्या नामचिंतनामध्ये ताकद असेल तर मला असं वाटतं आपण ते भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा रखुमाई जय बसलेले विठोबा रुक्माई भजन झालं म्हणजे कीर्तन संपलं नाही बरं का. सुरुवातीलाच भजन घेतलं, सुरुवातीलाच उठून जाताल का? उठून जायला लागले. अजून कीर्तन बाकी आहे. पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत करायचंय. तर भगवंताच्या नामचिंतनामध्ये इतकी मोठी ताकद जर असेल तर मला असं वाटतं आपण ते भगवंताचं भजन केलं पाहिजे. म्हणून भगवंताचं भजन करत करत नामस्मरण करत करत आपलं जीवन समर्पित करा. देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला जो आपला धर्म शिकवलाय ना तो धर्म निभावण्याचा प्रयत्न करा. आपली संस्कृती आपल्याला धर्म शिकवते. काय सांगितलं आपला धर्म? साने गुरुजी आपल्याला धर्म शिकवतात. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे असं सांगितलं का धर्म?
खरा तो एकची धर्म जगाला गोळ्या घालाव्या असं सांगितलं का नाही? परंतु कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोकच असे निघालेत मास्कचा जमाना, मास्क यूज अँड थ्रूचा. ज्याप्रमाणे मास्क वापरतात आणि टाकून देतात ना, अगदी त्याचप्रमाणे माणसांचं सुद्धा करतात. परंतु विनंती असेल माझी तुम्हाला, माणसांचा वापर काय करायचा तेवढा करा. माणसं थ्रू करू नका, माणसं टाकून देऊ नका. माणसं जीवनामध्ये जपायला शिका, कारण माणसं जीवनात फार महत्वाची. का महत्वाची सांगू? दिव्याला दिवा लागत गेला ना की सुंदर अशी दीपमाळ तयार होते. दिव्याला दिवा लागत गेला ना की सुंदर अशी दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं ना की सुंदर असा फुलहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं ना की सुंदर असं एक नातं बनतं. त्या नात्याचं नाव आहे माणुसकी. आणि ती माणुसकी जीवनामध्ये जपायला शिका.